नाश्ता झाला. हा. काय काय खाल्लं? काय म्हणजे कांद्याची पात, हम्म. चपाती, अजून दुसरं नाही काय. दुसरं काय नाही का? हा हा. बर. ते खाल्लं काजू, बदाम. अजून काय खाल्लं? पिस्ता खाल्ला ना? काजू, बदाम, पिस्ता हा खाल्लं की. खाल्लं ना? हा. बघा मित्रांनो, आमच्या आजीचा रोज डाएट असतो काजू, बदाम, पिस्ता, तिला खारी, खोबरं, खजूर आणि पालेभाज्या, फळं हे असे मी वेगवेगळे तिला पदार्थ दिला असतो तिला म्हणजे खायला देत असतो पदार्थ. यांनी काय होतं म्हाताऱ्या माणसाला जर तुम्ही म्हणजे प्रथिने किंवा सीड्स किंवा त्यांना वेगवेगळं जर त्यांना प्रोटीन्स दिलं तर त्यांच्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यांची बुद्धी वगैरे चांगली वाढते. आणि आपल्या शरीरामध्ये जे काही महत्वाचे अवयव आहेत, मेंदू आहे, हृदय आहे आणि किडनी आहे. या तीन इंद्रियांची जर काळजी घेतली ना आपण ना, तर आपण 100 वर्ष जगू शकतो. हं. त्याचप्रमाणे डोळ्याची सुद्धा काळजी घ्यायचं. डोळा जर तुम्हाला एकदम छानपैकी पाहिजे असेल किंवा डोळ्याचा दृष्टिकोन जर चांगला पाहिजे असेल, तर तुम्ही गाजर हे चांगलं खावा. आणि किडनी एकदम छान पाहिजे असेल तर किडनीचं साम चांगलं पाहिजे असेल तुम्हाला तर पाणी जास्त प्या तुम्ही. गाजर खावा, पाणी जास्त प्या. हृदयासाठी आहे ना बाहेरचं फास्ट फूड वगैरे काय खाऊ नका, तेलकट तुपकट खाऊ नका. जी काय असेल फळे, पालेभाज्या एकदम खावा. एकदम म्हातारा माणूस एकदम छान राहतो. म्हाताऱ्या माणसाचा डाएट असा ठेवा, त्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही चहा अजिबात देऊ नका. म्हाताऱ्या माणसाला. त्या म्हाताऱ्या माणसाला तुम्ही दूध द्या वाटलंस तर प्यायला. दूध दिल्यानंतर पाणी जास्त प्यायला द्या आणि फळभाज्या जास्त खायला घाला. बघा तुम्ही हे करून बघा. म्हातारा माणूस एकदम म्हणजे मस्त, एकदम मस्तपैकी, एकदम छानपैकी म्हातारा माणूस आपलं हे करू शकतो. म्हणजे चांगलं